अचानकच सकाळपासून ना थोडासा घसा दुखायला लागला. मला टेन्शन येऊन जातं. मी आजारी पडले ना. कशी नाटकं चाललीत बघा. बामटे हे बघा मॅडम, हे असं काय, कोणती पोज आहे ही? हा, कोणती पोझिशन आहे? आता प्रिशाला झोका देते आणि मग आता मी जेवायला बसणार आहे. आधी साहेबांना दिले. हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज थोडंसं माझं दुखतंय, थोडीशी कणकण आली आहे, अंग दुखतंय, डोकं दुखतंय, परत थंडीसुद्धा वाजते आहे खरं सांगायचं तर. आणि काय माहिती अचानकच सकाळपासून ना थोडासा घसा दुखायला लागला आणि खूप असं थकल्यासारखं झालंय, काहीच करू वाटत नाही आहे. मग त्याच्यामुळे मी आत्ता ब्लॉग स्टार्ट केला आहे. आणि आज सकाळी मी पोळ्या केल्या होत्या, पण भाजी काही केलेली नाही आहे. किशोर तर फक्त चहा पोळी खाऊनच गेला सकाळी. आणि मी आता करायची सुद्धा ताकद नाही आहे, म्हणून आता फक्त दूधपोळी खाणार आहे. हे बघा, प्रिशाला आंघोळ घालून तिला झोपी घातले आणि परत कपडे सुद्धा मशीनला लावलेत. होती आहे मशीन. आता तेवढे कपडे झाले का अंगाला काटा येतं, याचं वाटते जर्किन घालून घ्यावा. आता कपडे झाले का तेवढे वाळत घालेल. आणि प्रिशा झोपली आहे, तर ती झोपली आहे ना, दाखवते तुम्हाला. हे बघा, प्रिशा झोपली आहे. तर आता ती झोपली आहे ना, तोपर्यंत आता मी पटकन खाऊन घेते आणि मी सुद्धा पडून घेते, कारण ती उठली ना तर मला आराम सुद्धा करता येणार नाही. आता बघू, किशोर आला ना की मग संध्याकाळी हॉस्पिटलला वगैरे जाऊन येते, कारण की ना मला टेन्शन येऊन जातं. मी आजारी पडले ना तर माझ्यामुळे परत तिला नको परत कणकण यायला, ती नको आजारी पडायला, कारण तिला तर दिवसभर मलाच घ्यावं लागतं. दुसरं कोणी नसतं म्हणल्यावरती मलाच तिला सांभाळावं लागतं. आणि किती नाही म्हटलं तरी व्हायरल लगेच होऊन जातं, आणि लहान लेकरांना तर लगेचच होतं. आता बघू, साहेब आले ना संध्याकाळी की पहिले दवाखान्यात जाऊन येते, तर काय होते काय माहिती. बघू, आता पटकन असं आहे ना दूधपोळी खाऊन घेते. तर गाईज, प्रिशा उठली आहे. खरं तर आहे ना तिला उठून बराच वेळ झाला आहे, बऱ्याच वेळापासून ती उठली आहे. आणि मग मी मस्त तिला रेडी वगैरे केलं. आणि मग काय, ती तर तिची खेळत होती. मग मीच तिच्या बाजूला जरासं पडून राहिले. आणि आता मॅडमचं बघा कुरकुर चालू झाली. हे बघा मॅडम, काय पिते तू? काय पिती? मम्मम मम्मम पिती का? काय ते मम्मम आहे का? पी, तू पी. येतं का तुला पिता? पी मम्मम. नको. हसती भामटी. आणि थोडंसं बरं वाटतंय मला, थोडासा आराम झाला, मग थोडं तरी बरं आहे. आता बघू, संध्याकाळी किशोर आल्यावर जायलाच मी हॉस्पिटलमध्ये. आणि आता मला प्रिशासाठी ना खायचं बनवायचं आहे तिच्यासाठी. आता तिला आधी जेवायचं बनवते तिचं. अगं धर ना, चना. कशी नाटकं चाललीत बघा. पाणी प्यायचंय, ते गळतंय, ते पाणी खाली, तसं नको, सांडेल सगळं. प्यायचं नाही, पण नाटकं चाललेत नुसते. प्यायला दिलं ना मी तुला. आता पहिले हिचं खायचं बनवते. हिला मगाशी ना मी म्हणजे सकाळीच तिला खाऊ घातलंय फक्त, त्याच्यावरती अजून मी तिला काही केलंच नाहीये. तर आता मी पहिले तिचं बनवते आणि तिला खाऊ घालते, हो की नाही? खायचे ना, खाऊ खायचं ना तुला. धर. अगं सांडत ना, नुसती मस्तीखोरी भामटी. काय तर गाईज, किशोर आलाय आणि आता आम्ही रेडी झालो आहोत हॉस्पिटलला जाण्यासाठी. हे बघा, प्रेशा काय टोपीच ठेवत नाही ठेवत. ती माकड टोपी घालायची का? माकड टोपीला रडन ती मोकार, पण ती तिला काढता येणार नाही. थंडी तिला येतच नाही ते गाडीत. हा, पण सोबत राहू द्या, तिथे नाही का आपल्याला लागेल दवाखान्याची तिथे. आता हॉस्पिटलला चावी दिली, चावी गाडी चावी, गाडीची चावी घे. चला, आता आलोय आम्ही हॉस्पिटलला आणि गर्दी तर दिसते, पण काय माहिती नाही. आता बघू. बामटे
तिला अजून समजत नाही ना, तर तिला जेव्हा कळेल ना की माझ्यासाठी तिच्यासाठी घेऊन आलो दवाखान्यात तर लगेच रडत. तुझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी नाही, मम्मीसाठी आला आपण. आता एवढ्यातच आलोय घरी आणि आता मला स्वयंपाक पण करायचा आहे. सकाळच्या पोळ्या तर आहे, मग आता भाजीच फक्त. आता बघते भोपळ्याची भाजी करते आणि खिचडी वगैरे करते आता. हे बघा मॅडम, हे असं काय, कोणती पोज आहे ही? हा, कोणती पोझिशन आहे? काहीच बघा प्रिशा कशी पाणी पिते, हे बघा. काय पिते तू? आ मम्मम, अगं तेव्हा काय? हा हा, ठसका लागेल, ठसका लागेल. बस 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 झालं बाळा. अगं बा सोना. बघितलं ही कशी मम्मम पिते. काय पिते तू मम्मम? तेव्हा का कशी मम्मम पिते बरोबर, तुझ्याकडे तिच्या हाताने निघला ना तरी बरोबर तोंडात घालते. तुझ्याकडेच कॅमेरा, तुझ्याकडेच राहू. तेव्हा आता बघा तिच्या हाताने बरोबर तोंडात. तुझ्यासाठी ना नाचणे सत्व घेऊन आलोय, पूर्ण ब्रह्मच आहे हे. मग पूर्ण ब्रह्मच लागतं ना, हा चांगले. दुसरं असतं? नाही चांगले. मग एक्सपायरी डेट वगैरे बघितले ना? जुलै 2026. मॅन्युफॅक्चर. तर झालंय स्वयंपाक आणि हे बघा साहेबांचं अर्ध जेवण सुद्धा झाले. काय झोका देते चांगला जोरात देते ना. आता प्रेशाला झोका देते आणि मग आता मी जेवायला बसणार आहे. आधी साहेबांना दिलंय. आणि आता जेवण वगैरे करून घेते, गोळ्या वगैरे घेऊन मस्त असं झोपून घेते. उद्या काय साहेबांना सुट्टी आहे त्याच्यामुळे निवांत आहे. मॅडमला झोका देते पण झोपायचं नाव नाही, वळवळ चालूच आहे. आता कधी झोपते कुणाला माहिती, बघू आता. चला तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.